बड़ा बनने के लिए जिस इंसान के पास कोई संसाधन नहीं होता, उसके पास एजुकेशन एकमात्र पर्याय होता है जिसके बल पर वो बड़ा हो सकता है। क्योंकि दुनिया में जितनी भी क्रांति होती है उसके पहले वैचारिक क्रांति होती है, और वैचारिक क्रांति करने के लिए पढ़ाई बहुत ज़रूरी है। वैचारिक क्रांति के बाद आर्थिक क्रांति होती है, सामाजिक क्रांति होती है, शैक्षणिक क्रांति होती है, और जब आदमी की पोस्ट बढ़ती है, पद बढ़ता है, उसके पास पैसा आता है, तो उसकी समाज में एक आइडेंटिटी बनती है। वो आइडेंटिटी आदमी के लिए, इंसान के लिए बहुत ज़रूरी है, बहुत ज़रूरी है। और वो आइडेंटिटी अब निखिल ने हासिल की है। इट इज़ अ ग्रेट अचीवमेंट फॉर हिज लाईफ फॉर एवर. आणि ही अचीवमेंट त्यांनी खूप स्ट्रगल करून, खूप मेहनत करून अचीव केलेली आहे. तुम्ही स्ट्रगलर आहात, त्याच्यामुळे तो आपला अनुभव, आपले विचार तुमच्यासोबत शेअर करतो, अशी मी त्याला विनंती करतो. माझी जर्नी सांगायची झाली तर तसं 10वी-12वी झाल्यानंतर इंजिनिअरिंगला न जाता ॲग्रिकल्चर सिलेक्ट केलं. तिकडे जायचं ठरवलं. त्यानंतर डिग्री झाली हळूहळू. तर कॉम्पिटेटिव्ह जर्नी आपली सगळ्यांची सेमच असते, जे पण इथे स्पर्धा परीक्षेवाले आहेत. फक्त एक्झाम आपण वेगवेगळी टार्गेट करतो, पण जर्नी जवळपास एकच असते. हार्डवर्क तर सोबत पाहिजेच, पण कन्सिस्टन्सी तेवढीच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 2 वर्षापासून काहीच हाती नव्हतं लागलं, फक्त अभ्यास चालू होता. त्यानंतर यावर्षी माझ्या 3 पोस्ट निघाल्या होत्या. त्यापैकी एक मी म्हणजे डायरेक्ट कृषी अधिकारी क्लास 2ला वेटिंगवर पडलो. तर त्यानंतर वेटिंग पडल्यामुळे सिलेक्शन झालं नाही, वेटिंगवरच राहिलं. मग बाकी अभ्यास नव्हता, समोरचं एक्झाम कसं काय. त्यानंतर आणखी एक आरोग्य विभागाची एक्झाम दिली, त्यात निघालो. मी आधी बँकिंगचे क्लास केले होते, त्याने माझं बाकी जे विषय होते मॅथ्स, रिजनिंग, इंग्लिश थोडं स्ट्रॉंग बनलं होतं. म्हणजे अभ्यास कुठलाही केलेला वेस्ट नाही जात, वाया नाही जात, हे म्हणजे मला याच्यातून समजलं. ह्या पेपर आधी देऊन होता, याच्यात माझं फायनल लिस्टमध्ये नाव आलं. मी ही एक्झाम क्लिअर केली आणि आज माझं मागच्या वीकमध्ये जॉईनिंग झालं ॲग्रिकल्चर असिस्टंट म्हणून. तुला तू दे दिलास तुफान पेटू दे माई भुखाटा